नमस्कार. संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली, सर्व माझी ऑडियन्स आणि सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. जानेवारी हप्ता 1500 रुपये बऱ्याच बहिणींना आलेले आहेत आणि आता मिळत आहे. ज्यांना नाही मिळाले त्यांनाही मिळतील. परंतु बऱ्याच लाडक्या बहिणी कमेंट्स करत आहेत, प्रश्न विचारत आहेत की नोव्हेंबर-डिसेंबर हप्ता का नाही आला. तर हे अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता का आला नाही आणि हा नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता ज्या बहिणींना मिळालेला नाही आहे त्यांना मिळेल का, हे अत्यंत महत्त्वाचे अपडेट. आणि फेब्रुवारी हप्ता वाटप 2 टप्प्यात हे काय आहे अपडेट, हे असे संपूर्ण महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत. लाडक्या बहिणी बघा, बऱ्याच ताईंची कमेंट येत आहे की 1500 रुपये आले. ठाणे आहे, अलिबाग आहे, पुणे आहे, भरपूर ठिकाणी लाडक्या बहिणींना हा जानेवारीचा हप्ता 1500 रुपये आलेले आहे आणि येत आहे. खूप छान वाटतं आहे, बरं वाटतं आहे, मला आनंद होत आहे की लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता हा पैसे मिळत आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत 1500 रुपये नाही आले, काळजी करू नका हं ताई, येईल तुम्हाला पण मला त्याआधी तुम्ही एक कमेंट करा, ताई तुम्ही ई-KYC पूर्ण केलेली आहे का. आत्ता ज्या वेबसाईटमध्ये सरकारने पर्याय आणले होते 2, तशा पद्धतीने ज्या ताईंची चूक झालेली होती अशा ताईंनी ई-KYC पूर्ण केली का, म्हणजे ती चूक तुम्ही दुरुस्त केली का वेबसाईटवर जाऊन, का विचारत आहे, कारण की त्यावरच मी तुम्हाला सर्व अपडेट देणार आहे. म्हणून मी तुम्हाला कमेंट करा असं म्हणत आहे की तुम्ही आत्ताच्या वेबसाईटमध्ये तुम्ही ई-KYC पूर्ण केलेली आहे का, किंवा तुम्ही जे अंगणवाडी सेविका वगैरे ऑफलाईन ई-KYC तुम्हाला पूर्ण करायची होती ती तुम्ही पूर्ण केली का, तेही मला आठवणीने कमेंट करा हं ताई. तर बघा, नोव्हेंबर-डिसेंबर हप्ते मिळतील का, तर याचं उत्तर काय आहे हे मी तुम्हाला सांगतच आहे हं ताई. बघा, याआधी बऱ्याच लाडक्या बहिणींचे हप्ते पेंडिंग होते. कोणते? जून, जुलै, ऑगस्ट असे 3 महिने बऱ्याच लाडक्या बहिणींना मिळालेच नव्हते. आणि नंतर जेव्हा सप्टेंबरपासून जेव्हा त्याच लाडक्या बहिणींना सप्टेंबरचे हप्ते यायला लागले, तर अशा लाडक्या बहिणींनी भरपूर दिवस वाट बघितली की त्यांना जून जुलैचा हप्ता, जून जुलै ऑगस्ट हप्ता मिळेल असं. परंतु अशा लाडक्या बहिणींना जून जुलै ऑगस्टचे हप्ते हे मिळाले नव्हते. म्हणजेच काय, तर बघा, सरकार जे काही पेंडिंग हप्ते आहे ना ते देत नाही, यावरून असे सिद्ध होते. कारण की आत्तासुद्धा जे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते ज्या बहिणींना आलेले नाहीत, तेच मी तुम्हाला सांगत आहे की आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते तुम्हाला येतील का, तर याचे उत्तर आहे नाही. परंतु काळजी करू नका, ज्या ताईंना नोव्हेंबर आणि डिसेंबर असे दोन्ही हप्ते आलेले नाही अशा ताईंना जानेवारीचा हप्ता मात्र मिळालेला आहे. हीच मोठी आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी. कारण की जरी तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळालेला नसला तरी मात्र तुमचे आता जानेवारीपासून आता हे सर्व हप्ते तुम्हाला सुरू झालेले आहे आणि तुम्हाला आता यापुढे नियमित आणि कंटिन्यू हप्ते तुम्हाला आता मिळणार आहे. ज्या बहिणींना जानेवारीचा हप्ता आलेला आहे त्या बहिणींना आता यापुढे नियमित हप्ते मिळत राहणार आहे की नाही मोठी गुड न्यूज. जरी तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आलेला नसला तरीसुद्धा आता तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला आहे, म्हणजे यापुढे तुम्हाला सर्व हप्ते मिळतील. परंतु नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मात्र मिळणार नाही. हे महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करा हं ताई. आणि बघा, पहिल्या टप्प्यात ई-KYC म्हणजे केलेल्या बहिणींना
म्हणजे पहिल्या टप्प्यात म्हणजे काय की जी पहिल्या टप्प्यामध्ये जी यादी आली होती की त्यामध्ये ज्या बहिणींचे नावं होते की त्यांनी वेबसाईटवर ई-के-वाय-सी करायची होती, म्हणजे तो पहिला टप्पा होता. तर अशा पहिल्या टप्प्यामध्ये ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी केली पूर्ण, अशा बहिणींना आता जानेवारीचा हप्ता हा येत आहे आणि ज्यांना नाही आला त्यांना मिळेल हं ताई. जर तुम्ही पहिल्या टप्प्यात तुमचं नाव आलं होतं आणि जर तुम्ही तेव्हा लगेचच ई-के-वाय-सी पूर्ण केली असेल म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये, आणि आत्ता त्याची मुदत तर सरकारने पुन्हा वाढवलेली आहे. त्यामुळे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे ताईंना की तुम्ही लवकर ई-के-वाय-सी पूर्ण करा, म्हणजे तुमची प्रोसेस लवकर सरकारपर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला लवकर हप्ते यायला सुरुवात होईल, असं मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये आठवण देत आहे. तर बघा ताई, आता दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या ताईंचे नावं आले आणि त्या ताईंनी वेबसाईटवर ई-के-वाय-सी पूर्ण केली, तर अशा बहिणींना आता समजा अजून वितरण सुरू आहे, परंतु आता या वितरण संपेपर्यंत जर तुम्हाला हप्ते नाही आला, म्हणजे जानेवारीचा हप्ता जर तुम्हाला नाही आला, तर काळजी करू नका. तुमची ई-के-वाय-सीची प्रोसेस ही सरकारपर्यंत पोचायला कदाचित वेळ लागेल आणि मग तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारी असे दोनही हप्ते तुम्हाला एकत्रित मिळू शकतात. कारण की तुमचे नाव हे दुसऱ्या टप्प्यामध्ये, म्हणजे जेव्हा ई-के-वाय-सीच्या दुसऱ्या टप्प्याच्या जेव्हा याद्या आल्या होत्या त्यामध्ये जर तुमचे नावं असतील दुसऱ्या टप्प्यामध्ये आणि जर तुम्ही थोडी उशिराने ई-के-वाय-सी केली असेल, तर तुमची ई-के-वाय-सी सरकारपर्यंत पोचायला कदाचित जर उशीर झाला असेल, तर अशा माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना या वितरण अखेरपर्यंत समजा जानेवारीचा हप्ता नाही आला, तर अशा सगळ्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा आणि जानेवारीचा हप्ता हा मार्चमध्ये एकत्रित मिळू शकतो. असेच सत्य अपडेट तुम्हाला मी सांगत आहे. तर लाडक्या बहिणी, आपल्या चॅनलवर सर्व सत्य माहिती अपडेट व्हिडिओज असतात. असेच तुम्हाला सत्य माहिती अपडेटचे व्हिडिओ जर बघायचे असतील तर आपल्या चॅनलशी सर्वांनी जुळून राहा. कारण की 4,500 रुपये आले आणि इतके हप्ते आले, फेब्रुवारीचा पण हप्ता आला, असे तुम्हाला बरेच व्हिडिओज सोशल मीडियावर दिसतील. परंतु मी आधीसुद्धा माझ्या बहिणींना सांगत आलेली आहे की फेक आणि अफवा व्हिडिओजच्या तुम्ही मागे लागू नका. कारण की दिशाभूल होते आणि मग आपल्याला कळत नाही, आपण कन्फ्यूज होतो की खरं काय आहे. मग आपण फेक आणि खोटे व्हिडिओज त्यांनाच आपण फॉलो करायला लागतो. मग त्यामुळे आपल्यामध्ये कन्फ्युजन निर्माण होतं आणि आपल्याला सत्य अपडेट कळत नाही. आपणास जर तुम्ही पाहिलं असेल पहिलेपासून, तर आपल्या चॅनलवर फक्त खरे व्हिडिओ आणि सत्य माहिती अपडेटचे व्हिडिओज असतात. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी आपल्या चॅनलशी जुळून राहण्यासाठी चॅनल आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा हं, आणि हा व्हिडिओ सगळ्यांना आठवणीने शेअर करा हं.